नमस्कार, मी अश्विनी आपले स्वागत करत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवत आहे शेपूची भाजी आणि भाकरी। ते तुम्हाला दाखवते आहे बघा। इथं शेपूची भाजी मी कापून घेतलेली असं मस्त बारीक बारीक कापून घेतलेली। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरची, थोडीशी 4-5 मिरच्या, एक कांदा, थोडाफार लसूण आपल्याला लागणार आहे। हे बघा लसूण। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा। तुझ्या भाजीसाठी बघा आता मी मिरची, लसूण, कांदा घेतलेला आहे। आता मी तुम्हाला कापून घेते। तर आता शेपूच्या भाजीसाठी मी बघा इथं मिरची कापून घेत आहे। आता मी कांदा कापून घेत आहे। आता मी थोडासा लसूण चेचून घेत आहे। दळून टाकायचं। हा असा माझ्याकडे छोटासा असा दगड आहे। असा मी चेचण्यासाठी यूज करते हा दगड। मग असा थोडासा कापून घ्यायचं नाही, लसूण जरासा असं चेचून घेतल्यामुळे जरा त्याची अजून जास्त टेस्ट लागते। कोणत्याही भाजीत मी लसूण असा चेचूनच टाकायला मला खूप जास्त आवडतं। थोडासा लसूण घेतली, टमाटर वगैरे याच्यात काय टाकायची गरज नाही। फक्त लसूण, कांदा आणि मिरची आणि थोडीशी मुगाची डाळ टाकल्यावरती भाजी खूप छान लागते। आणि जास्त करून तर ज्वारीच्या भाकरी तर खूप छान लागते। दाबलं। आता मी गॅस पेटवून घेत आहे। मी टाकणार आहे त्यात थोडंसं तेल। असं 2 पळ्या तेल टाकून घेते मी। आता अजून थोडंसं टाकते। तेल असं मस्त तापू द्यायचं। मस्त असं तेल तापू द्यायचं बघा। तेल असं मस्त तापलं की हा लसूण असा आपण टाकायचा आहे त्याच्यात। लसूण टाकून घेते। मस्त असा हलवून घ्यायचा, चांगला एकदम गोल्डन कलर येऊस्तवर। त्याचा फ्लेवर असा बाहेर निघला पाहिजे लसणाचा। मस्त असा गोल्डन कलर येऊस्तवर भाजला केला पाहिजे। हा बघा लसूण आपला भाजला आलेला आहे। थोडासा असा कलर मस्त त्याचा हे होत आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत मिरची। हे बघा मिरची टाकायची लसूण भाजल्याच्या नंतर। मस्त असं मिरची पण भाजून घ्यायची। मिरची भाजली आपली, त्याच्यामध्ये आता कांदा टाकणार आहोत आपण। कांदा
घ्यायचं मस्त. कांदा भाजून घ्यायचा आहे मस्त असा. मोठमध्ये गेलं कांदा मस्त भाजून घ्यायचा आपण. मेथीच्या भाजीची पण सेम प्रोसेस आहे. मेथीची भाजी पण आपण अशीच करायची. ज्वारीची भाकरी किंवा म्हणजे बाजरीची भाकरी याच्यावर पालेभाज्या खूप छान लागतात. चपाती बरोबर एवढे काही टेस्ट लागत नाही, पण म्हणजे त्याच्यावर खूप छान लागतात. कांदा भाजल्याच्या नंतर आपण ह्याच्यात टाकणार आहे शेपूची भाजी. हे बघा, भाजी टाकायची. मीठ सगळ्यात लास्टला टाकायचं, कारण की भाजी आपल्याला समजली पाहिजे. कारण दिसताना खूप जास्त भाजी दिसते आणि बनवल्याच्या नंतर ती खूप थोडीशी होती. तर आपण एकदम लास्टला मीठ टाकणार आहे. हलवून घेतली भाजी. आता ह्याच्यात टाकायची डाळ, मुगाची डाळ आणि आपल्याला जसं पाहिजे चवीपुरतं मीठ. मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कुठे जात आहे, कुठल्या कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बघत आहात. तर बघत असाल माझा व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की कोणत्या कोणत्या राज्यात किंवा म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बघत आहात ते. गावाकडच्या पद्धतीने भाजी केलेली आहे. हे बघा, भाजी अशी आपली शिजत आहे तोपर्यंत आपण आता करून घेणार आहे भाकरी. भाकरीसाठी मी असा तवा तापवून गरम करायला ठेवला आहे. आता तर आपण बघू भाकरी. बघा मी कशी ज्वारीची भाकरी करते ती तुम्हाला बघा. तवा दाखवायचा आहे ना. भाकरीसाठी असं गरम करायला पाणी ठेवायचं आहे. थोडंसं जेवढं आपल्याला हे करायचं आहे तेवढं मस्त असं. हे बघा, आणि आपलं भाकरीसाठी असं तापलेलं आहे. तर आम्ही त्याच्यात ओतून घेते पाठीसर थोडंसं पाणी ह्याच्यात ठेवते. जास्त पाणी मस्त असं भाकरीचं पीठ मळून घेते. असं थोडंसं पाणी घेऊन असं मस्त असं भाकरीचं पीठ मळून घेते. तोपर्यंत आपली भाजी शिजत आहे तिकडं. आता आपण करून घेणार आहे भाकरी. तर एकाच हाताने मस्त असं पीठ मळून घ्यायचं बघा. एकाच हाताने असं पीठ मळून घेतलेलं मस्त असं चांगली फुगणारी भाकर करून दाखवतो. चांगलं पीठ मळून घ्यायचं असं. ताटालाही चिटकलेलं नाही
आणि आता एक हात स्वच्छ आणि एक हातानेच मी पीठ मारून घेतलेलं आहे. हां, आणि भाकरी करून दाखवते. असं करायचं. आणि असं पीठ मी साईडला लावत आहे. नंतर थोडंसं आपण पीठ घेऊ. तर पीठ असं घेऊन थापून घेते भाकरी. मस्त अशी मोठी भाकर केली एकदम. आता थोडंसं पीठ घ्यायचं हाताला आणि भाकरी अशी उलटायची घ्यायची. अशी घेतली भाकरी आणि अशी तव्यावरती टाकायची. भाकरी अशी थोडीशी टाकली ना, त्यानंतर आपण आता थोडंसं असं पाणी घ्यायचं, वर पसरवायचं. पाणी लावून येणार आहे मला. भाकर उलटवत आहे. भाकर अशी मस्त अशी उलटवून दाखवते तुम्हाला मी कशी आहे कशी नाही. तर तोपर्यंत इथं आपण ही भाकर शिकवू, तर आपण दुसरी भाकर करून घेऊया. लहानपणापासून भाकरी करत आहे. आम्ही पहिलं गावाकडे राहायचं, त्यामुळं खूप लहानपणापासून भाकरी येतात. चुलीवरती पण भाकरी केलेल्या आहेत. दोन हातचं घ्यायचं, मस्त अशी थापून घ्यायचं. भाकर बघू आपली आता. भाजी हलवून घेते. बघू शकता आता भाकर आपली अशी मस्त अशी फुगायला लागलेली. हे बघा, फुगून भाकर दाखवतो तुम्हाला. भाकर आपली मस्त अशी फुगलेली आहे बघा. हे बघा,
ही अशी शेकून घ्यायची मस्त अशी चांगली. सगळी पण अशी शेकून घ्यायची मस्त. बंद केलंस हा? तयार झाली आपली मस्त अशी भाकरी. हे बघा आता भाकरी आणि अशी मस्त अशी शेपूची भाजी. हे बघा तर तयार झालेली आपली मस्त अशी गरम गरम शेपूची भाजी आणि भाकरी. तर या तुम्ही पण खायला.